नमस्कार महाराष्ट्र. टायटल आणि थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. तर मित्रांनो, लई दिवसानं आज योग आला. दिवसानं म्हणण्यापेक्षा इतक्या वर्षानं आज संधी मिळाली माणिकगड किल्ला पाहण्याची. खरं तर माझीच मलेच लाज वाटावी, कारण ज्या विदर्भात, ज्या जिल्ह्यात आणि ज्या परिसरात मी राहतो तिथून अगदी जवळच हा माणिकगड किल्ला आहे. पण आजपर्यंत इथं कधी येणं झालं नाही. पण असो, देर आहे दुरुस्त आहे असे म्हणत हा किल्ला आज नजरेखालून घालूया न तुम्हाला पण दाखवून देऊया म्हटलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मध्यंतरी आमच्याकडून एक चूक झाली, ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहो. चला तर मग आता प्रवास करूया. तर आता किल्ल्यावर जायचं हे काय आधीपासून ठरलं नव्हतं. जरा रिकामा वेळ आणि आज वातावरण जरा थंड होतं आणि सूर्यानं पण आजची सुट्टी टाकली होती, म्हणून वेळेवर आमचे डोळे उघडले. मग काय, काढली आपली मर्सिडीज आणि तिले आंघोळ पांघोळ करून आम्ही पण तयार झालो. मर्सिडीजले किक मारून तिच्या नरड्यात 300 रुपयाचं पेट्रोल रिचवलं आणि मग काय भुर्र. चंद्रपूरवरून राजुरा, तिथून गडचांदूर आणि मग जंगलवाट करत करत किल्ला गाठला. आल्या आल्या मर्सिडीज पार्क करून प्रति व्यक्ती 10 रुपये प्रमाणे 20 रुपयाची तिकीटं घेतली आणि निघालो किल्ल्यावर. पण त्या अगोदर पाण्याचा शोध घेतला. इथं हॉटेल तर होतं, पण पाणी बॉटल विकत भेटत नव्हती. पण 10 रुपयात 1 लिटर थंड पाणी मिळत होतं. मग काय, सोबत आणलेल्या बॉटलमध्ये पाणी घेऊन आधी तहान भागवली आणि परत 10 रुपयाचं पाणी सोबत घेतलं आणि किल्ला चढायला सुरुवात केली. आता हा किल्ला चढणे अजिबात अवघड नाही, एकदम सोपा असल्याने अगदी काही मिनिटात मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलो. आता प्रवेशद्वारावर नीट पाहिलं तर आपल्याला दिसून येईल इथं कोरलेल्या नागाच्या फण्याची आकृती, तसंच 2 गरुड पक्षाने 2 हत्तीला उचलून धरलेले शिल्प आणि रुद्र नरसिंह प्रतिमा. यावरून हे नागवंशीय किंवा नाग जमातीशी संबंध असल्याचे आढळले. तर या मुख्य दरवाजावर आल्या आल्या आम्हाला या तोफेचे दर्शन झाले. आता ही लहानशी तोफ आहे की तोफेचा तुटलेला तुकडा असून असा बेवारस कसा पडू नसन याचा अंदाज आम्हाला लागला नाही. त्यानंतर दिसते हा बुरुज आणि हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा. अंडरग्राऊंड आहे काय तू? हो, इथून अंडरग्राऊंड आहे काहीतरी जाण्यासारखं. गणपती छोटीशी मूर्ती काढली त्या गोट्यावर. या बुरुजाच्या खाली झुडपात या भिंतीमध्ये असे छोटे छोटे खंदक म्हणा की गड्ढे म्हणा ते दिसून येते. या खंदकात गणपतीची मूर्ती सुद्धा आहे. जसं आम्ही दुसऱ्या दरवाजात प्रवेश केला तर सर्वात पहिलं आम्हाला भारतीय असल्याची जाणीव झाली. प्राचीन सांस्कृतिक शिल्पकलेले नवी चमक देणाऱ्या आजच्या कुशल कारागिरांनी या भिंतीवर हे जे नक्षीकाम केलेलं तुम्हाला दिसत आहे ना, त्यामुळे खरंच मन मोहून जात आहे. अरे, नरडा फुटेपर्यंत ओरडू ओरडू सांगून सुद्धा हम नाही सुधरेंगे म्हणजेच कुत्र्याचे शेपूट 1000 वर्ष नडीत टाकून सुद्धा ते वाकडच राहते, ही मन साकार होताना दिसत आहे. अशा कलावंतांना राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणीही मी करतो बाबा. थोडी तरी लाज बाळगा रे शेंबूड चाट्यानं. तर असो, या दरवाजाच्या या कोपऱ्यात पहा, अशी एक गुप्त खिडकी आहे. मला वाटतं इथं सुरक्षाकर्मी लपून बसत असावे. त्यानंतर समोर या दरवाजाच्या दोन्ही बाजूले निवासस्थान आहेत. कदाचित इथं पहारेकरी राहत असावे असा माझा थोडासा अंदाज आहे. यानंतर या समोर लागते पायवाट. लाव्हा रसाच्या मोठ्या खडकाले चिरून चिरून खंदकाप्रमाणे ही पायवाट तयार केली आहे. हे नकाशाच्या बाजूले बनवलं आहे ॲडव्हेंचरसाठी प्लॅटफॉर्म, जे लहान लहान केटवळांसाठी बनवलेलं आहे. मित्रांनो, हा आहे किल्ल्याचा नकाशा.
यामध्ये कुठं काय आहे, रस्ता कुठे आहे, हे सर्व दाखवलं आहे. तर आता निघूया समोर. रस्ता संपला ना. तर मित्रांनो, इथं काहीतरी दिसत आहे. मला वाटते इथं एक इमारत असावी जी आता पूर्णपणे ढासळलेली आहे. हे कायची तरी इमारत आहे. इमारत असेल, ढासळलेली इमारत. इकडून जायचं. हे काय? हो, इथं काहीतरी सुविधा असणार हा. पाण्याची वगैरे व्यवस्था. आता याची हालत कशी आहे? खोल गड्डा आहे ना. नाही, गड्डा नव्हे तो काय, तिथे काहीतरी होतंच. टाकं वगैरे. टाकं असणार किंवा पाण्याची ठेवण्याची सुविधा, पाणी जमा करून. यापुढे थोडं समोर आल्यानंतर इथं दिसते एक गणेश मूर्ती, एक शिवलिंग आणि बाजूले शिवलिंगासारखा दिसत असणारा एक दगड. याले म्हणते पाप धुवायचा गोटा. म्हणजे काय, आधी अशी मान्यता होती की हा दगड ज्याने आपल्या हाताच्या कोपऱ्याने उचलला, म्हणजे आपला जो हाताचा कोपरा असतो त्याने उचलला की त्याने केलेले सर्व पाप धुतल्या जात होती, अशी समज होती. मित्रांनो, आत्ता आम्ही आलो या किल्ल्याच्या दुसऱ्या तटबंदीवर. इथं बाजूला आहे भल्ली मोठी दरी. कायले म्हणताय? 20,000 कायले म्हणताय? समोर तुम्हाला दिसत असेल एक पुलासारखं बांधकाम. त्याच्या खालून आहे एक दरी आणि त्यातून जाते एक खिंडीसारखा भाग. आता ही पाण्याची सोय होती की मग शिपायांना पडण्यासाठी चोरवाट होती, हे अजून आम्हाला समजलं नाही. चला दुसऱ्या बाजूने पण दाखवतो. मी आलो ते. जाणे येण्याचा मार्ग हो ना. काही सांगता येणार नाही, पण आता त्यांचं डोकं कुठं कुठं चालत होतं आणि ते काय कोणते गोपनीय रस्ते घुमत होते तर. पण नवीन हो वाटत आहे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आलो या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पाताळकोट विहिरीच्या दरडीवर. आणि इथं खाली आहे पाताळ विहीर आणि या विहिरीत उतरण्यासाठी आहेत खाली पायऱ्या. सर्वात पहिले आपण या विहिरीचा वरचा भाग पाहू. तर आता उतरू आपण या विहिरीत. तर या विहिरीत असल्या प्रकारच्या पायऱ्या आहेत. लावा रसाने बनलेल्या या भल्ल्या मोठ्या खडकाला तासून ही विहीर बनवली आहे. आणि इथं मध्यभागी आहे ही मुख्य विहीर, जी अतिशय खतरनाक आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर खाली त्रिकोणी होत गेलेली दिसत आहे. आणि दुसरं म्हणजे ही विहीर किती खोल आहे याचा अंदाज अजूनही घेता आलेला नाही. त्यातल्या त्यात ही विहीर एवढी खतरनाक आहे की आपली जराशी चूक ही जीवघेणी ठरू शकते. म्हणून याला बांबूचं रेलिंग लावून सुरक्षित केलं आहे. हे मेन जागा, राहण्याची व्यवस्था. खसलेले गोटे. इथे कसा गड्डा बी हा.
नाही काय आहे ते इथं फालतूच करत आहो मी. कुठं टच झाला असेल. तासून तासून किती छान असं बाल काही ना केला यार. खरंच त्यांचे डोके म्हणावं पहिल्याचे चालते कसे त्या गजब चालत होते डोके. इथून दिसता पा इतका खोल आहे म्हणून. चलो चला तर आता दुसरीकडे जाऊ. पाण्याचं काय घेणं. तर मित्रांनो, हा आहे टहाडकी बुरुज आणि इथं आहे पाताळ विहीर, जिकडून आत्ता आपण आलो. इथं मला दिसली एक लहानशी तोफ. आता ही तोफ आहे की तोफेचा लहानसा तुकडा हे मला माहीत नाही. हा आहे आपला टेहाडकी बुरुज. चला याच्या आतमध्ये जाऊन पाहू. हे नवीन बांधकाम केलेलं आहे इथं. हे पडलं असणार कदाचित. सिमेंटचं बांधकाम करून दिसत आहे. मित्रांनो, एक गंमत सांगतो. या कोपऱ्यात एक खिडकी आहे आणि त्यात पायऱ्या आहेत हे आम्हाला माहीतच नव्हतं. चला तर पायऱ्यात चढून पाहू. पहा मित्रांनो, इथं पण आपल्या कलाकारांनी असं नक्षीकाम करून ठेवलं. म्हणजेच त्याला किल्ल्याचा कोणताही भाग विद्रूप करण्यात हे मागं पडलेले नाही आहेत. तर असो, इथं आल्यावर समजलं मित्रांनो की याला टेहाडणी बुरुज का म्हणतात. या बुरुजावरून टेहाडणी केल्या जात होती. तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. इथून किल्ल्याचा खालचा परिसर अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आपण तिकीट काढलं तिकडे कुठे जाऊ? तिकीट काढलो ना. मित्रांनो, मांदिकगड हा किल्ला चंद्रपूरपासून दक्षिणेस 70 किलोमीटर अंतरावर जिवती तालुक्यात अत्यंत निसर्गरम्य वनराईत आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 2200 फूट एवढी आहे. तसेच या किल्ल्याचा समावेश गिरिदुर्गात होतो. हा किल्ला माना राजवंशाच्या माना जमातीपैकी गहिल्लू या राजाने बांधला असे उल्लेखात मिळते. या किल्ल्याला 4 दिशेने 4 द्वार आहेत. चंद्रपूरच्या परगण्यातील हा किल्ला राव मानसिंग यांच्या किल्लेदारीत हा किल्ला होता. तसेच त्यांच्या कारकिर्दीत या किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली असे उल्लेख मिळते. यावरून किल्ला या स्वरूपाचे स्थापत्य 16 ते 17व्या शतकात प्राप्त झाले असावे. हा किल्ला निजाम शासनाच्या नियंत्रणात होता. त्यानंतर काही काळ भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात होता. परंतु केंद्र शासनाने हा किल्ला असंरक्षित करून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 33 हेक्टर असून हे क्षेत्र मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर परिक्षेत्र जिवतीमध्ये स्थित असून किल्ल्याचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जिथून सुरुवात केली होती तिथंच आम्ही आता पोहोचलो आहोत. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी सांगितलं होतं की माझ्याकडून काही चुका झाल्या, तर त्या अशा की किल्ल्याचा बराचसा भाग आम्ही कव्हर करू शकलो नाही. त्यामध्ये मग 1-2 बुरुज, घोड्याची पाग, राणी महल, राणी तलाव, विष्णू मंदिर हे राहून गेलं. याले कारण म्हणजे आधीच नियोजन नसल्यामुळे मला किल्ल्यावर जाण्यासाठी उशीर झाला आणि वेळेअभावी या परिसरात जाता आलं नाही. त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. पण खरं सांगतो मित्रांनो, जर तुम्ही विदर्भातील रहिवासी असाल तर कमीत कमी एकदा या किल्ल्यावर नक्की या. पूर्ण परिवाराला घेऊन या. पिकनिक करा, डब्बा पार्टी करा, पण कचरा आणि कोणत्याही प्रकारची घाण न करता, कोणत्याही जंगली प्राण्यास त्रास न देता पूर्ण किल्ला मनमुराद फिरा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर तर नक्कीच करा आणि असलेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या भागात. धन्यवाद.